आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सरू, तुझा देवावरचा विश्वास कमी झालाय का? काय असं काय बोलायले आबा? आपण कायमच तुळजाईच्या पायावर डोकं ठेवतात, अगदी मनापासून भक्ती केली तिची। तुळजाई आपल्याला कधी त्रास होऊन देईल का? अगं देईलच, काळजी असते आपल्या लेकरांची। आबा तुम्ही काय बोलताय, मला समजेल असं बोला। तुला काय वाटतंय? हे तुझ्या अशा वागण्यानं तू कमळीचं भविष्य बदलू शकणार आहेस? पण आबा तू आता तिच्या संग जसं वागायला लागली आहेस त्यानं तिला त्रास व्हायला लागलाय, हे तुला समजत नाही काय? मला एक सांग, तिला माहिती तरी आहे का तू तिला मुंबईला जायला नको का म्हणतेस ती? तुम्हाला तर माहिती आहे ना मी तिला का नाही म्हणते ते। तुम्हीच सांगा ना, मी कसं पाठवू तिला मुंबईला? आणि मी तिला मुंबईला पाठवलं आणि तिथं तिचं काही पुरी, तुला कसली भीती वाटतेय ते मला समजते, पण तू घाबरतेस कशाला? देवीचा आशीर्वाद हाय आपल्या माग। आता बघ, तू कमळीला मॅच खेळायची नाहीस म्हणून कोंडून ठेवलंस, पण ती खेळलीस का नाही आणि जिंकली बी? बाय, ह्योच विचार आहे देवीचा। आपल्या कमळीच्या डोक्यावर देवीचा हात आहे, मग कशाबाई चिंता करायची? हे बघ सरू, आता लई विचार करू नको, समजा त्या देवीवर सोडून दे। आबा आपण एक काम करूया, कमळीला देवीचा कौल लावायला लावूया। आपण कमळीला देवळात दिवा लावायला लावूया आणि उद्या सूर्योदय होईपर्यंत तिने दिवा पेटतात ठेवला तर आपण समजायचं की कमळीवर देवीची कृपा आहे। आणि जर दिवा येजला तर तू म्हणशील ते करू की आम्ही दोघं बी? काय म्हणतीस? हे बघ सरू, कौल लावायची आपली जुनी पद्धत आहे, पहिल्यापासूनच चालत आली आहे ती, आणि तुझा पण विश्वास आहे की याच्यावर। मग कौल लावून बघायला काय जातंय? तुझी काळजी पोरीच्या स्वप्नाआड येत असेल तर कसं चालेल? म्हणून तर म्हणतोय, कमळीच्या आयुष्याचं काय करायचं ते तुझाही ठरवलं। बरोबर बोलतोय ना हो मी?